आज सकाळी लवकर आवरून मी निघाले बहिणीकडं, कारण आहे बहिणीचं डोळे जेवण. तर तिथं पोहोचले तर इथं मस्त बहिणीने पापड, चटणी, कढी आणि पोळी असं स्वयंपाक केला होता. सकाळी मस्त जेवण झालं. या आहेत आजू सासू. त्यानंतर मी भांडे घासून घेतले, बहिणीने फरशी पुसून घेतली आणि इकडे झाली आमची स्वयंपाकाला सुरुवात. तर आधी ना ठेचा बनवायचा होता, तर म्हटलं ठेचा करून घेऊ आधी. इथं ना कुकरमध्ये डाळ पण शिजली होती आणि ठेचा इकडे बाहेर परतायला ठेवला होता, कारण घरात खूप ठसका झाला असता म्हणून बाहेर परतायला घेतला. त्यानंतर इथं बघा जाऊबाई मळतायत पीठ चपात्यांसाठी, कारण आहे ना आज डाळबट्टीचा स्वयंपाक आहे. कुणाला डाळबट्टी आवडत नाही तर त्यांना चपात्या. त्यानंतर इथं बघा 2-3 दिवसातून रुई मला भेटली होती, तर इथं मी रुईला भेटले, तिची पप्पी घेतली आणि त्यानंतर घरात आले. तर इकडे झाली आता डाळबट्टीचं पीठ मळायला सुरुवात. तर मम्मी आली होती, मग मम्मीनीच घेतलं पीठ मळायला, सगळं साहित्य त्यात टाकून घेतलं आणि मग पीठ मळतीये. तर रुई ज्या दिवशी गेली ना त्या दिवशी नंतर आहे ना मी डायरेक्ट हा व्हिडिओ शूट घेते. मध्ये 2-3 दिवस काय व्हिडिओ शूट घेतलेच नाही. तर 2-3 दिवसांनी रुई मला भेटली. इथं मम्मीनी ना पीठ मळून घेतलं आणि ना गौरी आणि रुही मस्त खाताय खिचडी. त्यानंतर इथे आहे ना डाळबट्टीसाठी जे जे गोळे गोळे असतात उकडण्यासाठीचे ते बनवून घेतले, जेणेकरून पाण्यात टाकायला सोपे जातील. आणि मोठंच पातेलं ठेवलंय, कारण स्वयंपाक लवकर उरकल. इकडं काही गोळे ना उकडायला टाकले आणि काही तसेच होते, तर नंतर उकडायचे होते. तर इथे ना उकडलेले जे गोळे होते ते मस्त आहे ना एका कपड्यावरती काढून घेतले, जेणेकरून ते लवकर गार होतील आणि आपल्याला कापायला सोपे जातील. इथं काही जण आहे ना मस्त बसलेत ते गोळे कापण्यासाठी, कारण बट्ट्या मग तळाव्या लागतात. इथं बट्ट्यांसोबत खाण्यासाठी वरण पण तयार झालं होतं आणि इकडे बट्ट्या पण तळायचं काम सुरू झालं होतं. तर बट्ट्या आहे ना मस्त खरपूस तळल्या की खायलाही खूप छान लागतात. त्यानंतर इथं डोहाळे जेवणाच्या डेकोरेशनची तयारी सुरू झाली होती. पण डोहाळे जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल, कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होतोय. त्यानंतर इकडे मामी आल्या, मामी पण बट्ट्या तळायला बसल्या आणि ह्या व्हिडिओची मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. बाय बाय.